नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल खुलके बोल. ब्रेक करून परत येत आहोत आम्ही. आणि या टायमाला जे पण आपलं या सेशनमध्ये ज्या विषयाला घेऊन इतके चर्चा झाली, इतकं समर्थन झालं, त्याच व्यक्तीला घेऊन मी आज तुमच्या समोर आलेलो आहे. आणि हेच माझं काम आहे. कुलाबा असो, 227 वॉर्ड्स जे आहेत त्यापैकी सर्व वॉर्ड्समध्ये चांगले उमेदवार निवडो. आणि तो कसा असावा, प्रश्न कसे असावे, तसेच 225 मध्ये खरे प्रश्न काय आहे, आपण मतदान करताना काय विचार केला पाहिजे, अशा अनेक गोष्ट आज या आपण बोलतो काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे, पण ऍडव्होकेट कोण करणार. म्हणून मला असं वाटलं की या इलेक्शनमध्ये एखादा वॉर्डचं आपण एक इन्व्हॉल्वमेंट घेऊन तिकडची खरी प्रश्न कसे सॉल्व्ह पण होऊ शकतात आणि कसे प्रश्न उभे राहिलेले आहेत हे ऍडव्होकेट केल्याशिवाय आपण यशस्वी होणार नाही, एक चांगला उमेदवार जिंकून देऊ शकणार नाही. म्हणूनच मी हा आज खुलके बोल या माध्यमाला समोर आणलेला आहे, आपल्या या प्लॅटफॉर्मला समोर आणलेला आहे, जेणेकरून 225च्या वॉर्डचे जे मतदार राजे आहेत त्यांना समजावं की क्रमांक बटन दाबणं, चिन्ह निवडणं, उमेदवार निवडणं हे फक्त कोणाला बघून करणं नाहीये, आपलं खरोखरच भविष्य याच्यावरती असतं. म्हणून ही माझी सुरुवात. अजून एक विषय, आज कोली उमेदवार आहे इथे, आठवण करून देतो की फार काली म्हणजे फार पूर्वी 66 जिथे बाळासाहेबांची शिवसेना असं आपण म्हणणार 66 साली जी एस्टॅब्लिश झाली, ज्याच्यामध्ये बरेच लोक पुढारी झाले, पान पटरी से लेकर इस्त्री वाले मंत्री बन गए, वो राजा की बात और उसकी संगठना की बात. और उस संघटना से यानी की शिवसेना जी प्रॉपर जेव्हा होती त्या टायमाला पहिल्यांदा त्या काळामध्ये 70, 60, 66च्या काळामध्ये मिस्त्री नावाचे आपले कोली बांधव होते आपल्या वॉर्डचे, ज्यांना उमेदवारी भेटली होती आणि ते जिंकून आले नाही, हरले ते. आता तुम्ही विचार करा, तो कोळी बांधव त्या टायमाला जर जिंकून आला असता तर आज आपला कोळी बांधव कुठल्याही प्रकल्पाशी वंचित नसता, श्रीमंत असता, डोक्याने श्रीमंत असता, शिक्षणाने श्रीमंत असता, उद्योगाने. जे आज मासेमारी कमी होत आहे त्याच्यामध्ये पण प्रगती झाली असती. एनसीडी आणि सोसनडॉक सारखा विषय आहे, जीटी सारखा विषय आहे, हा विषय कधी आलाच नसता, कारण आपला उमेदवार असता. पहिले त्यांनी कोळ्यांचं ऐकलं असतं, मग चांगल्याला उत्तर दिलं असतं. ती संधी त्या टायमाला गेली, परत एकदा आलेली आहे. म्हणजे किती वर्षाने आले लक्षात घ्या, 50 ते 60 वर्षानंतर ती संधी परत आलेली आहे. एवढंच म्हणायचं आहे. आता आपण सुरुवात करतोयच आहे, पण नक्कीच विचार करा कोली समाज कुलाब्याला पाहिजे आहे की नाही. म्हणून आज नगरसेवक कसा असावा हा विषय सोडून आपण नगरसेवक काय करणार आहोत, आपलं नाव सहित तुम्ही कुलाब्याच्या रहिवाशांना सांगा आणि तुम्हाला कुलाबा कसा वाचवायचा आहे आणि कसे वाचवणार, धोक्यात आहे की नाही आहे. आणि जिंकताच तुमचं पहिले प्रथम काम काय असणार, या सर्व गोष्टीवरती टप्प्याटप्प्याने सांगा. मी म्हणजे तुम्हाला मदत करेनच प्रश्न विचारून, पण उत्तर थेट आणि खरं द्या. तर सुरुवातच करूया. तुम्ही नगरसेवक जिंकल्यानंतर सर्वात प्रथम गोष्ट काय करणार, पहिले आपलं नाव, तुमचं सर्व जे काय 15 तारखेला होणार आहे त्याच्याबद्दल थोडंसं सांगा आणि मग या प्रश्नामध्ये उतरून जा. नमस्कार, माझं नाव प्रवीण कुमार नरेंद्र कोल्हापकर. माझा जन्मच कुलाबा कोळीवाड्यात झालेला आहे. आज माझं वय 50. 2 दिवसापूर्वी पण असाच प्रश्न मला हायराईजमध्ये विचारला गेला, उच्च बहुवस्तीमध्ये. तर तुमचं विजन काय आहे, म्हणजे आम्ही तुम्हाला निवडून दिलं तर पुढे तुम्ही काय कामं करणार. तर त्यांना मी थेट बोललो का मला डेव्हलप करायचं आहे कुलाब्याला, जो मी ऑलरेडी चालू केलेला आहे. 2018 पासून मी फाईट करतोय. काय कुलाबाचा आहे 500 मीटरच्या सीआरचे नोटिफिकेशनमध्ये, त्याला 500 मीटरवरून 50 मीटरवरती कसं आणायचं, त्यानंतरच मी त्या कुलाब्याचं डेव्हलपमेंट करू शकतो. मी कुलाबा कोळीवाडा जमशेदजी मंडळ सामाजिक संस्था यांच्या माध्यमातून वारंवार पत्रव्यवहार करत आलो आहे. नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल हरितला वादामध्ये मी कोर्ट केस टाकलेली आहे आमचे बांधव आहेत दिलीप कोळी यांच्या नावाने, आणि त्यामध्ये सातत्याने मी
प्रयत्न माझे चालू आहेत. मी तारखेला पण जातो तिथे. आत्ताची जी लोक आहेत म्हणजे आतापर्यंत जी नगरसेवक होऊन गेली ते फक्त 3च गोष्टीवर लक्षात ठेवतात का वॉटर, गटर आणि मीटर. याच्या पुढे त्यांना काही दुसरं सुचतच नाही. आत्तापर्यंत जे जे नगरसेवक झाले त्यांनी प्रत्येक वेळेला, कालही तो प्रश्न विचारला गेला काही रस्ते तुम्ही 3 वर्षांनी 4 वर्षांनी का रिपेअर करता. तर त्याची परिस्थिती अशी आहे, पूर्ण घोटाळा केलेला असतो. कारण त्यात फंडामध्ये एका रस्त्याचं काम करायचं असेल तर फंडामध्ये 30% कमिशन असतं नगरसेवकाचं. मग ते निष्कुच्या दर्जाचे ते रस्ते बनतात आणि काळांतरे परत ते 3-4 वर्षांनी बनवावे लागतात. फुटपाथ असो, रस्ता असो, पाण्याची लाईन असो, अशा सगळ्या गोष्टी घडत असतात. आताही आमच्या बाजूला शेजारी काम चालू आहे. तिथं संपूर्ण पाईपलाईन, केबल, इलेक्ट्रिसिटी चेंज व्हायला पाहिजे होती पण ती झालेली नाही आहे. तातून काम करून ते काम सुरू आहे पण याच्यावरती नगरसेवकचं लक्ष नाही आहे. त्यांना कमिशन भेटलं, त्यांचं काम झालं. येणाऱ्या काळात मी तुम्ही काय करणार आहे ते पहिले काळात सांगा. मी जमशेटी बंदर आमचा जो मुंबई पोर्टचा पट्टा आहे तिथे मी संपूर्ण सुधारणा करून कमीत कमी 3 ते 4 माळ्याचे बिल्डिंगी बांधून, उत्कृष्ट बिल्डिंगी बांधून, एखादा गार्डन, एखादं छोटं हॉस्पिटल, एखादी ॲम्ब्युलन्स सेवा, जेणेकरून तिथून बाहेर पडता येईल लवकर, अशी सगळ्या सुखसोयी करणार आहे. आणि पाण्याची सोय प्रयत्न करेन का 24 तास तिथं पाणी मिळालं पाहिजे. अशा सगळ्या समस्यांना मी मात देईन. या समस्या ज्या आहेत त्याच्यावरती तर आपण विषय करूच, पण सर्वात प्रथम तुम्ही या निवडणुकीमध्ये प्रवीण भाऊ म्हणजे तुम्ही थेट तुम्हालाच विचारतो, का उभे राहिलात? असं काय घडलं होतं? तुम्ही शिवसेनामध्ये कार्यरत आहात, ऍक्टिव्ह मेंबर्स आहात, शिवसेना शाखा प्रमुख राहून गेलेले आहेत 227चे, सक्रिय कार्यकर्ता आहात तुम्ही, बाळासाहेबांचे निष्ठावान आहेत, आजही आहात असं नाहीये. पण पहिले तर असं काय घडलं ज्याने तुम्हाला युबाटानी तिकीट दिलं नाही आणि आज तुम्ही निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहात? ह्याच्याबद्दल थोडंसं स्पष्टीकरण द्या तुम्ही. एवढं इथून सुरुवात करा. ऍक्च्युली हे घटना सर्व कुलाब्याच्या रहिवाशांना ही घटना जाणून घ्यायची आहे की जर तुम्हाला उभंच राहायचं होतं मग तुम्ही युबाटामधून काय नाही राहिलात, का राहिलात नाही? आणि असं काय घडलं की तुम्ही अपक्ष नारळचं चिन्ह घेऊन आज कुलाब्याच्या इलेक्शनच्या रिंगणामध्ये आहात? ह्याच्यावरती जरा स्पष्टीकरण द्या तुम्ही. काय झालं? असं कुठे कमी पडलात किंवा तुम्ही काय झालं, चूक काय झाली? इच्छितो गेली 25 ते 30 वर्ष मी एकनिष्ठ शिवसैनिक म्हणून काम केलं आहे संघटनेमध्ये आणि त्याची मला दखल घेत मला शाखा प्रमुख बनवलं. 227 पद पोचपावती म्हणून संघटनेने 227 पदामध्ये शाखा प्रमुख बनवलं. तिथेही 4 वर्ष मी कामं केली आहेत. चांगली कामं केली, चांगली लोकं जोडली. कार्यक्रम, मेडिकल कॅम्प, वह्या वाटप, छत्री वाटप, तसे घरोघरी जाऊन 60 वर्षाच्या वृद्धांना चेकअप करणं. 850 महिलांचा मी तेव्हा इन्शुरन्स उतरवलेला एका म्हणजे संघटनेच्या कार्यक्रमातून. सगळी व्यवस्थित केली. क्रीडा पण होता, खेळ पण होता. त्या विभागात माझं भरपूर चर्चेत नाव होतं. पण मागच्या वेळेला पण असेच मनसेमधून आलेले एक पदाधिकारी होते, तेव्हा पण मला डावळून त्यांना तिकीट देण्यात आलं. तेव्हाही नाराजी व्यक्त केली. म्हणजे याच्या अगोदरची 9 वर्ष अगोदरच्या इलेक्शनची तुम्ही गोष्ट करताय. तेव्हा पण मी नाराजी. आता काय झालं असं? म्हणजे विभाग प्रमुख कोण आहेत? आताचे विभाग प्रमुख कोण आहेत? तेव्हाही पांडुरंग सकपाळ विभाग प्रमुख होते. आणि आता त्यांच्याकडे मी मागणी नव्हती मागितली. त्यांना मी तेवढं सांगितलं ना, जे काय होतं ते आम्हाला साहेबांसमोर बोलू तर का नाही, बोलू का नाही देत. तुम्ही कसे लगेच ठरवता का उमेदवारी कोणाला द्यायची? तो मागच्या वेळेला 2nd नंबरला होता म्हणून त्याला उमेदवारी दिली बाहेरून येऊन. तसंच या वेळेला पण झालेलं. आताही संतोष शिंदे माझे जवळजवळ 20-25 वर्षाचे मित्र आहेत, जिवलग मित्र आहेत आमचे. ते त्यांच्यासाठी मी संघटनेत, तेही जेव्हा शाखा प्रमुख होते तेव्हाही मी त्यांच्यासाठी कामं करत होते. आम्ही सर्व एकाच बॅचचे शाखा प्रमुख. तुम्हाला एक गोष्ट सांगतो सर्वात इम्पॉर्टंट. बाळासाहेब जेव्हा एक्सपायर झाले, आमचा दैवत जेव्हा या पृथ्वी लोकाला सोडून जिथे असायला पाहिजे या गुरुवांमध्ये तिथे ते आहेत आता. पण शेवटच्या क्षणी जे चिता असते ना, ज्याच्यावरती पुन्हा चंदनाची चिता होती चंदनाची, आणि त्याच्यावरती बाळासाहेबांचं पार्थिव शरीरचं शेवटचं कार्यक्रम झालं.
ते चन्नाचं ते जो एरियाचं सिक्युरन्स, ते लाकडं ते जलवणं, ती जी क्रिया जी आहे ती प्रवीण कोल्हापकर, प्रशांत घाडगे आणि संतोष वीर अशा आम्ही 3 शाखा प्रमुख कुलाब्यातून त्या ठिकाणी होतो आणि आम्ही शेवटचे व्यक्ती तिथे आहोत ज्यांनी बाळासाहेबांना जवळून बघितलं. बाळासाहेबांना सर्वांनी जवळून बघितलेलं आहे. बाळासाहेबांनी बरेच जणांसोबत असे महत्वाचे कामं महाराष्ट्रासाठी केलेले आहे, पण शेवटला सर्वात जवळ बघणारे मधले आम्ही 3 शाखा प्रमुख त्यापैकी आहे. एवढं सर्व असताना तुमचं असं कुठे गफलत झाली की तुम्ही तिकीट चुकलात हे ऐकायचंय जनतेला. तुमची तिकीट चुकली कशी, असं काय गणित संतोष शिंदेने केलं नाही. आता संतोष शिंदे बद्दल बोलायचं नाही, विभाग प्रमुख म्हणून ऐकून घ्यावंच लागणार. एवढं राजकीय समज असली पाहिजे, मॅच्युरिटी. असं काय चुकलं की इतकं तरुण तडफदार जिंकणारा उमेदवार याला तिकीट नाही भेटले, तुम्ही कुठे कमी पडलात ते जनतेला ऐकायचंय. आपल्याला सांगू इच्छितो की आज जे राष्ट्रवादीचे पदाधिकारी शिवसेनेमध्ये जॉईन झाले त्यांनी शिवसेना पोखरण्याचं काम केलेलं आहे. जसे नाव म्हणजे तुम्ही नाव घेऊ शकता की नाही? जे अशोक दात्रक आहेत. अशोक दात्रक म्हणजे जे 95 ला आमदार झाले, मग 95 टू 2000 ना, 95 टू 2000 आधी आमदार झाले 95 ला आणि 95 टू 2000 गायब झाले. ते कधी पण नाशिकला दिसायचे, कधी महाराष्ट्रात नाही. दखल फक्त नाशिकची घेतली आणि बारामतीची घेतली आणि बाकी कुठल्याच गोष्टीमध्ये ते पडले नाही. अचानक 5 वर्षानंतर ते आले परत प्रचाराला आणि धपाकन पडले. जितक्या मताने जिंकले होते तितक्याच मताने डिपॉझिट जप्त झाली त्यांची. असो, पण ज्या टायमाला आता तुम्ही नाव घेतलंय, मी तर बिंदास बोलणारा मधलं आहे, या उमेदवाराच्या चिरंजीवीला तुम्ही म्हणताय, तुम्ही ते बोलाच, पण अचानक त्याला तिकीट का दिली, असं काय झालं ते पण बोला, स्पष्टीकरण, तोंड नाव घेऊन बोला. त्याचं कारण होतं ते गेले 4 वर्षापूर्वी अशोक दात्रक जे आले संघटनेत, त्यांना लगेच उपनेतापद दिलं गेलं कुलाब्यातून. काय क्रायटेरिया असतं उपनेता कोण व्हावं? निष्ठावान व्हावं की जो माणूस शिवसेनेला शिव्या घालत होता त्या व्यक्तीला करावं? इतरही आमचे विभाग प्रमुख होते, शाखा प्रमुख आहेत, उपविभाग प्रमुख आहेत, गजानन शिंदे असतील, रजन मास्तर असतील, तसेच भालचंद्र पाटील असतील, मनोहर पाटील घ्या, असे प्रकाश भाऊड आहेत, विजय सुर्वे भाई, विजयभाई सुर्वे, प्रकाश भाई, भास्कर शिंदे, किती नाव आहेत, या सर्व ताकदवर नाव आहेत सर्व. डावळून इथे त्यांना आल्या उपनेतापद बनवलं. आम्ही म्हणजे या लोकांनी म्हणजे पालवजीच्या तालमीत जे मोठे झाले, निष्ठा बाळगली, त्याला म्हणजे प्रथा एका जो शिवसेना शिव्या घालेल त्याला पद, मंत्रीपद, सर्व पदं भेटणार, अशा काय आहे का गडबड? बहुतेक असू शकते. काही माणूस तसाच होता, शिव्या देत होता तेव्हा संघटनेला, आणि नंतर जवळजवळ यायला लागला तेव्हाही तो त्यांनी शाखा पाडण्याचं कामही त्यांनीच केलेलं होतं. जेव्हा शाखा काम चालू होतं तेव्हा शाखा पाडण्याचं कामही तेव्हा केलं होतं. तो वेळोवेळी शिव्या देत होता. अशा माणसाला परत उपनेतापद देऊन घुसवून जागर बसवलं आणि काळांतराने 2 वर्षापूर्वी तो त्याचा मुलगा युवा सेनेमध्ये कार्यरत झाला. त्याच्या मुलाला जबरदस्ती ती तिकीट म्हणजे भांडून घेतण्यात आली. म्हणजे त्याचं काय कार्यकाळ, म्हणजे त्याचं काय कार्यकाळ सोशल वर्क, फक्त एका आमदाराचा मुलगा म्हणून त्याला कार्यकाळ केलं. आता आमचे माजी नगरसेवक गणेश सानपजी, ते पण या विभागातले नगरसेवक होऊन गेले, त्यांनाही ती जाणीव व्हायला लागली का कुठेतरी माझा खच्चीकरण होतोय, पत्ता कट होणार आहे, माझा कुठेतरी पट्टा कट मतलब इनका तिकीट गुल. तर त्यांचा ते खच्चीकरण पत्ता कट होणार. मतलब म्हणजे तुमचं असं मत आहे की युबाटांनी कट रचलाय, चांगल्या उमेदवाराला तिकीट म्हणजे चांगल्या उमेदवाराची तिकीट गुल आणि सब जगे पे भाजप फुल, असं काय दोहरीकरण दिसते तुम्हाला? उबाटाने नाही केलं ते राष्ट्रवादी काँग्रेसने कट रचलेलं आहे. काही असं तुम्ही आतून जा, घुसखोरी करा, तिच्या शिवसेना पोखरून टाका आणि आपण आपल्या पदावर घ्या. हो, तो पण बाळासाहेबांचं कमी उमेदवार मी बघितलं 2-3 इंटरव्ह्यू. अजिंक्य ना तुम्ही म्हणताय, अजिंक्य दात्रक, बाळासाहेबांचं बोलणं कमी, ते त्यांच्या राष्ट्रवादी नेत्यांचं नावं जास्त घेतात आहे. मुंबई बाळासाहेबांनी दुनियाला दाखवली, तसेच तेही आदरणीय आहेत ज्यांचं त्यांनी नाव घेतलं. पण इलेक्शन मुंबईमध्ये चालत आहे, बारामतीमध्ये नाही. मग मुंबईच्या देवताचं नाव घेतलं पाहिजे, महाराष्ट्राच्या देवताचं नाव घेतलं पाहिजे. ज्यांनी तिकीट दिली तुम्हाला
त्याचं नाव घेतलं पाहिजे, पण त्याचं दिसत नाही. असं काय म्हणजे कुठले विटामिन्स आहेत का याच्या मागे? असतील ना त्याचे विटामिन, त्याच्या रक्तातच मुरलेलं आहे ना राष्ट्रवादी काँग्रेस. हा. तर त्याच्या वडिलांच्या रक्तात त्याच्यात पण असणार. हा, मी सांगितलं होतं जिंको किंवा हारो, हे यायचे हा आणि याचे वडील पुन्हा त्या राष्ट्रवादीमध्ये जॉईन होतील. म्हणजे जिंकल्यानंतर जसं 50 खोके एकदम ओके हा जो प्रकरण चालू होता, या नगरसेवक मध्ये पण असंच ओके आणि खोके होणार आहे का या टायमाला? म्हणजे जिंकायचं एका बाळासाहेबांच्या नावाने आणि पक्ष निवडायचा, सरकार निवडायचं, महापौर निवडायचं पैशाच्या नावाने, असं आहे का? असंच होणार आहे ते. पण तुम्ही संतोष शिंदेला, जे विभाग प्रमुख आपले आहेत, तडफदार विभाग प्रमुख, ज्यांनी लोक नाव घेतलं की थरथर 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 शिव्या घालतात, असे विभाग प्रमुख आज ते प्रसिद्ध आहेत. तर त्यांच्याकडे तुम्ही कुठे गारणं किंवा तुम्ही इच्छुक आहात? प्रोटोकॉल आहे शिवसेनेचा, प्रोटोकॉलच्या हिशोबाने जातो आपण. तर तुम्ही संतोष शिंदे साहेबांना कधी असं विचारलं? कळायला पाहिजे होतं की स्थानिक नगरसेवक असताना त्याने उडी मारून एकनाथ शिंदे साहेबांकडे गेला का गेला? त्यानंतर गेला तर गेला, ठीक आहे. आम्ही 4 उमेदवार होतो, आमच्यातही म्हणजे मी पण भांडत होतो, शाखा प्रमुख स्वतः भांडत होते, जे 8 वर्ष शाखा प्रमुख राहिले जेवण नाही, त्यांनाही विचारत नाही घेतलं. म्हणजे यांची इतकी मोठी खेळी, काही असू दे, म्हणजे तळागाळाच्या कार्यकर्त्याला बसून जो बाहेरून आलाय त्याला तिकीट द्यायची. पण ही कोणती प्रथा? आणि ते 226 मध्ये पण शिंदे गटांना आपण तर काय कोणाला म्हणत नाही, पण त्या टायमाला जेव्हा पक्ष चोरीला गेला, चिन्ह चोरीला गेला, धोकाधडी झाली, लोकांचे मत चोरीला गेले, मताचा अपमान झाला आणि जे काय घडलं त्याच्यामध्ये हे म्हणतात की गद्दार शिंदेंनी, गद्दार संघटना असे म्हणतात. मग त्या संघटनेची जी माणसं संघटनेमध्ये असतात, ते संघटनावरती, त्या संघटनाने जर जो त्याचा कार्यकर्ता आहे शिंदे गटाचा, त्याच्यामध्ये असताना त्याच्यावरती काही जर अन्याय होत असेल तर हे फटकन त्याला सपोर्ट करतात. जसं आता तुम्ही म्हणालात की ते आधी शिंदे गटमध्ये होते संतोष शिंदे, आणि मग जसे ते शिंदे गटमध्ये गेले त्यांना विभाग प्रमुख पद भेटलं, बहाल झालं, आणि या सगळ्या गोष्टी. तिथे पण एक उमेदवार आहे दीपक पवार, रिक्षा म्हणून त्याचा आहे, तो शिंदे गटाचा त्याचा अत्याचार झाला, गद्दार टीम मध्ये त्याचा अत्याचार झाला. तर एका गद्दार ऑटोमॅटिकली फिल्टर कसा काय झाला? आणि ते बाळासाहेबांची धोरणं, ज्याने आमचा पक्षच म्हणजे निस्ते नाबूद केलं, दरार आणली. आज शिवसेना त्या मताने विभागली गेली, मराठी विभागली गेली, मराठी माणूस कमजोर होत आहे. अशा कार्यकर्त्यांना, अशा पक्षाच्या कार्यकर्त्यांना तुम्ही जर संधी देत असेल तर अचानक हे फिल्टरायझेशन झालं कसं काय? संतोष शिंदे, मी ते झालं, पण संतोष शिंदे बाबतीत जर असं झालं होतं, मग त्याला पद का दिलं? आणि पद देऊन सुद्धा त्यांनी तुमचा विचार का नाही केला? या 2 विषयावरती जरा स्पष्टीकरण द्या. सेम तसंच झालं असेल, 50 खोके आणि एकदम ओके. म्हणजे तुमचं असं मत आहे की या आता तर जे 225चे उमेदवार आहेत युबाटा गटातले, त्यांचं कार्यक्रमावरतून किंवा लोकांच्या समाजसेवाचे कामं करण्यावरून त्यांना तिकीट भेटलेली नाहीये, किंवा आमदारकी गाजवली आणि लोकांचे कामं केले म्हणून त्याला तिकीट भेटलेली नाही. आमदारकी असताना नाशिकमध्ये जेवढे पैसे कमवले ते पैसा त्यांना आता यूज करायचा, जेणेकरून परत नगरसेवक जिंकून ते पण नाशिकला जातील आणि फार्म हाऊस काढतील. असं काय आहे का? असंच असेल ना. तुमच्याकडून स्पष्ट, असं वाटतं की मी इंटरव्ह्यू देते, तुम्ही बोला जरा. 100% असणार. जर संतोष शिंदे साहेब आमच्या तळागाळाच्या कार्यकर्त्याला डावळून, तिघांना डावळून त्याला देत असेल तर ते 100 खोके एकदम ओके सारखंच झालेलं आहे. त्यांनाही पैसा पुरवठा झाला असेल म्हणून ते त्या तळागाळाच्या कार्यकर्त्याला विचारच करत नाहीये. म्हणून सरळ मला तर सरळ बोलले ते, तू धावपळ करू नको, तू या गोष्टीचा विचार करू नको, तू तुझं काम कर, सगळं अगोदरच ठरलेलं आहे. या अशा गोष्टी घडतात, मग ते तसंच असताना पैसा पुरलेला आहे त्यांना पण. पण आज हा इतका मोठा अन्याय तुमच्यासोबत झालेलाच आहे. एक डिग्री घेतल्यानंतर, एक डॉक्टर MBBS 5 वर्ष 10 वर्ष केल्यानंतर जर त्याला डॉक्टरची सर्टिफिकेटच जर भेटलं नाही तर त्याच्यावरती अन्यायच आहे. तसं समाजसेवामध्ये इतकं वर्ष काम, जीव धोक्यात टाकल्यानंतर, लोकांची कामं केल्यानंतर, केशी अंगावरती घेतल्यानंतर जर आपल्याला उमेदवारी भेटत नसेल तर तो त्या कार्यकर्त्यावरती अन्यायच आहे. ते पण या विभागातले नगरसेवक होऊन गेले, त्यांनाही ती जाणीव व्हायला लागली का कुठेतरी माझा खच्चीकरण होतोय, पत्ता कट होणार आहे, माझा कुठेतरी पत्ता कट मला विंगा तिकीट गुल. तर त्यांचा ते खच्चीकरण, पत्ता कट मतलब म्हणजे तुमचं असं मत आहे की युबाटांनी कट रचलाय, चांगल्या उमेदवाराला तिकीट, म्हणजे चांगल्या उमेदवाराची तिकीट गुल आणि सब जगह पे भाजप फुल,
असं काय दोहरीकरण दिसते तुम्हाला? उभाटाने नाही केलं ते राष्ट्रवादी काँग्रेसने कट रचलेलं आहे. काही असं तुम्ही आतून जा, घुसखोरी करा, तिच्या शिवसेना पोखरून टाका आणि आपण आपल्या पदावर घ्या. हो, तो पण बाळासाहेबांचं कमी उमेदवार मी बघितलं 2-3 इंटरव्ह्यू. अजिंक्य ना तुम्ही म्हणताय, अजिंक्य दात्रक. बाळासाहेबांचं बोलणं कमी, ते त्यांच्या राष्ट्रवादी नेत्यांचं नावं जास्त घेतात आहे. मुंबई बाळासाहेबांनी दुनियाला दाखवली, तसेच तेही आदरणीय आहेत ज्यांचं त्यांनी नाव घेतलं. पण इलेक्शन मुंबईमध्ये चालत आहे, बारामतीमध्ये नाही. मग मुंबईच्या देवताचं नाव घेतलं पाहिजे, महाराष्ट्राच्या देवताचं नाव घेतलं पाहिजे, ज्यांनी तिकीट दिली तुम्हाला त्याचं नाव घेतलं पाहिजे. पण ते दिसत नाही. असं काय म्हणजे कुठले विटामिन्स आहेत का याच्या मागे? असतील ना त्याचे विटामिन, त्याच्या ते रक्तातच मुरलेलं आहे ना राष्ट्रवादी काँग्रेस. हा. त्याच्या वडिलांच्या रक्तात त्याच्यात पण असणार. हा, मी सांगितलं होतं जिंको किंवा हारो, हे आणि याचे वडील पुन्हा त्या राष्ट्रवादीमध्ये जॉईन होतील. म्हणजे जिंकल्यानंतर जसं 50 खोके एकदम ओके हा जो प्रकरण चालू होता, या नगरसेवक मध्ये पण असंच ओके आणि खोके होणार आहे का या टायमाला? म्हणजे जिंकायचं एका बाळासाहेबांच्या नावाने आणि पक्ष निवडायचा, सरकार निवडायचं, महापौर निवडायचं पैशाच्या नावाने, असं आहे का? असंच होणार आहे ते. पण तुम्ही संतोष शिंदेला, जे विभाग प्रमुख आपले आहेत, तडफदार विभाग प्रमुख, ज्यांनी लोक नाव घेतलं की थरथर 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 शिव्या घालतात, असे विभाग प्रमुख आज ते प्रसिद्ध आहेत. तर त्यांच्याकडे तुम्ही कुठे गारणं किंवा तुम्ही इच्छुक आहात? प्रोटोकॉल आहे शिवसेनेचा, प्रोटोकॉलच्या हिशोबाने जातो आपण. तर तुम्ही संतोष शिंदे साहेबांना कधी असं विचारलं? कळायला पाहिजे होतं ते स्थानिक नगरसेवक असताना त्यांनी उडी मारून एकनाथ शिंदे साहेबांकडे गेला. का गेला? त्यानंतर गेला तर गेला, ठीक आहे. आम्ही 4 उमेदवार होतो, आमच्यातही म्हणजे मी पण भांडत होतो, शाखा प्रमुख सुद्धा भांडत होते, जे 8 वर्ष शाखा प्रमुख राहिले जेवण नाही, त्यांनाही विचारत नाही घेतलं. म्हणजे यांची इतकी मोठी खेळी, काही असू दे, म्हणजे तळागाळाच्या कार्यकर्त्याला बसून जो बाहेरून आलाय त्याला तिकीट द्यायची. पण ही कोणती प्रथा? आणि ते 226 मध्ये पण शिंदे गटांना आपण तर काय कोणाला म्हणत नाही, पण त्या टायमाला जेव्हा पक्ष चोरीला गेला, चिन्ह चोरीला गेला, धोकाधडी झाली, लोकांचे मत चोरीला गेले, मताचा अपमान झाला आणि जे काय घडलं त्याच्यामध्ये हे म्हणतात की गद्दार शिंदेंनी, गद्दार संघटना असे म्हणतात. मग त्या संघटनेची जी माणसं संघटनेमध्ये असतात, ते संघटनावरती, त्या संघटनाने जर जो त्याचा कार्यकर्ता आहे शिंदे गटाचा, त्याच्यामध्ये असताना त्याच्यावरती काही जर अन्याय होत असेल तर हे फटकन त्याला सपोर्ट करतात. जसं आता तुम्ही म्हणालात की ते आधी शिंदे गटमध्ये होते संतोष शिंदे, आणि मग जसे ते शिंदे गटमध्ये गेले त्यांना विभाग प्रमुख पद भेटलं, बहाल झालं आणि या सगळ्या गोष्टी. तिथे पण एक उमेदवार आहे दीपक पवार, दीक्षा म्हणून त्याचा आहे, तो शिंदे गटाचा त्याचा अत्याचार झाला, गद्दार टीम मध्ये त्याचा अत्याचार झाला. तर एका गद्दार ऑटोमॅटिकली फिल्टर कसा काय झाला? आणि ते बाळासाहेबांची धोरणं ज्याने आमचा पक्ष म्हणजे नित्य नाबूद केलं, दरार आणली, आज शिवसेना त्या मताने विभागली गेली, मराठी विभागली गेली, मराठी माणूस कमजोर होत आहे. अशा कार्यकर्त्यांना, अशा पक्षाच्या कार्यकर्त्यांना तुम्ही जर संधी देत असेल तर अचानक हे फिल्टरायझेशन झालं कसं काय? संतोष शिंदे मी ते झालं, पण संतोष शिंदे बाबतीत तर असं झालं होतं. मग त्याला पद का दिलं आणि पद देऊन सुद्धा त्यांनी तुमचा विचार का नाही केला? या 2 विषयावरती जरा स्पष्टीकरण द्या. सेम तसंच झालं असेल, 50 खोके आणि एकदम ओके. म्हणजे तुमचं असं मत आहे की या आताचं जे 225चे उमेदवार आहेत युबाटा गटातले, त्यांचं कार्यक्रमावरतून किंवा लोकांच्या समाजसेवाचे कामं करण्यावरून त्यांना तिकीट भेटलेली नाहीये, किंवा आमदारकी गाजवली आणि लोकांची कामं केले म्हणून त्याला तिकीट भेटलेली नाही. आमदारकी असताना नाशिकमध्ये जेवढे पैसे कमवले ते पैसा त्यांना आता यूज करायचा, जेणेकरून परत नगरसेवक जिंकून ते पण नाशिकला जातील आणि फार्म हाऊस काढतील. असं काय आहे का तुमच्याकडून स्पष्ट? असं वाटतं की मी इंटरव्ह्यू देते, तुम्ही बोला जरा. 100% असणार. जर संतोष शिंदे साहेब आमच्या तळागाळाच्या कार्यकर्त्याला डावून, तिघांना डावून त्याला देत असेल तर ते 100 खोके एकदम ओके सारखंच झालेलं आहे. त्यांनाही पैसा पुरवठा झाला असेल म्हणून ते त्या तळागाळाच्या कार्यकर्त्याला विचारच करत नाहीये. आणि सरळ मला तर सरळ बोलले ते, तू धावपळ करू नको, तू या गोष्टीचा विचार करू नको, तू तुझं काम कर, सगळं अगोदरच ठरलेलं आहे. या अशा गोष्टी घडतात, मग ते तसंच असताना पैसा पुरलेला आहे त्यांना पण. पण आज हा इतका मोठा अन्याय तुमच्यासोबत झालेलाच आहे. एक
डिग्री घेतल्यानंतर एक डॉक्टर MBBS 5 वर्ष 10 वर्ष केल्यानंतर जर त्याला डॉक्टरची सर्टिफिकेटच जर भेटलं नाही तर तो त्याच्यावरती अन्यायच आहे. तसं समाजसेवामध्ये इतकं वर्ष काम जीव धोक्यात टाकल्यानंतर लोकांची कामं केल्यानंतर केशी अंगावरती घेतल्यानंतर जर आपल्याला उमेदवारी भेटत नसेल तर तो त्या कार्यकर्त्यावरती अन्यायच आहे. पण ठीक आहे, पण ह्याची परतफेड म्हणून तुम्ही कोळी समाजाचे आहात. 50-60 वर्षानंतर आज परत एकदा ती संधी आलेली आहे कोळी माणसाला जिंकून द्यायची. ज्या नावावरती ज्या जातीच्या नावावरती कुलाबा नाव आहे अशा समाजाचा आज उमेदवार आज 50-60 वर्षानंतर म्हणजे मिस्त्री साहेबच्या नंतर आज कोल्हापूर म्हणून आज उमेदवारीच्या इलेक्शन महानगरपालिकेच्या रिंगणामध्ये आहेत. तर तुम्ही कसं बघता या संधीला? तुम्ही तुमच्या समाजाला, रहिवाशांना, मतदार राजांना म्हणजे तुम्ही काय प्रबोधन करू शकता? काय तुम्ही त्यांना रिक्वेस्ट करू शकता की त्यांनी ही संधी सोडली नाही पाहिजे? माझ्या समाजाने मला जाहीर पाठिंबा दिलाच आहे. हा. तसेच कोळी महासंघ जो महाराष्ट्रात काम करतो हा. त्यांनी मला पाठिंबा दिलेला आहे. हा जवळजवळ 19 गावांमध्ये उमेदवार आम्ही उभे केलेले आहेत जे इतर पक्षाकडून आहेत. हा. शिवसेनेकडून, उभाटाकडून आहे, सगळीकडून आहेत. राष्ट्रवादी असेल, काँग्रेस असेल, सगळ्याकडून दिलेले हा. आहेत. फक्त कुलाब्या 225 वॉर्डला मला दिलं गेलं हा. नाही. पण मी जिद्दी एक लढाईचं कार्य सांगते, संघटनेमध्ये पण होतो आणि समाजामध्ये पण काम करतो मी. हा. त्यात मला ते त्यांना दाखवूनच द्यायचं आहे का बाबा तुम्ही का नाकारली, त्याचं उत्तर तुम्हाला येत्या 16 तारखेला भेटेल. पण हे परतफेड करण्याचं जे काम आहे तुम्ही तर करणारच, पण तुमचे असे मित्र, नाव घेऊन बोला मित्रांचे, असे किती मित्र तुमचे आहेत या वॉर्डमध्ये म्हणजे बालपणापासून ते आतापर्यंत ज्यांना तुम्ही नाव घेऊन तुम्ही ही या सगळ्या गोष्टीची परतफेड करण्यासाठी टीम लागते ना, तर तुम्हाला तुमच्या मित्रांना सांगावं लागेल ना की एक तो ये भी है और 60 साल का बाद आने वाली संधी भी है. तर असे कोणाला तुम्ही सांगणार काय, म्हणजे कोणाला सांगणार काय, म्हणजे तुम्ही बोला म्हणजे बालपणीचे मित्रांना आहे, त्यांनी तो तुमच्या समोर इंटरव्ह्यू दिला. त्यांनी हा. माझी म्हणजे असे एकदम खास मित्र तुमचे कोल्हेवाड्यातले कोण? आता खास मित्र म्हणून दिलीप कोळी आहे, अजून अध्यक्ष म्हणून कार्यरत. त्याच्याबरोबर मी 2018 पासून काम करतोय. ते फॉर्म भरेपर्यंत माझ्या सोबत होते. आणि पिकनिक फ्रेंड्स पण भरपूर आहेत. नावाने जे भले का आज तुमच्या प्रचाराला येत नसतील कामाच्या दृष्टिकोनातून, पण 15 तारखेला आवर्जून बोलतील सुद्धा आणि मतदान देतील सुद्धा. अशातले कोणते मित्र आहेत तुमचे? बघा, कुलाबा कोळीवाड्यातून कधीच कुठल्या पक्षासाठी कोणी प्रचाराला गेलेलं नाही. आता ही नार्वेकर साहेबांनी लालच दिली, पैशाची लालच, धंद्याची लालच, त्या भीतीला घाबरून, धंद्याची भीतीला घाबरून ही आमची लोक त्यांच्या पुढे जायला लागलेली आणि विनवणी करायला लागलेली. त्यांना इतकं डोक्यात येत नाही का त्या नार्वेकर साहेबांना आपण निवडून दिले, आपल्यामुळे ते जिंकून आले. पण त्यांच्या पुढे पाया पडायला का जाता तुम्ही? तुम्ही एकनिष्ठ राहा ना इथे. जसा समाज आता आमच्या समाजाकडे कधीच पैसा वाटप झाला नाही, कधी आम्ही कोणाकडून 1 रुपया घेतले ना. आज आमच्या समाजामध्ये त्यांनी तशीच परिस्थिती करून ठेवली. लाखो रुपये होतात त्यांच्या हातात देतात, मग त्यांची मनं वळवली जातात. आता मित्र तर आहेतच, अमोल रगे, विशाल कोळी आहेत, असे सगळे एकत्र मित्र. फक्त पुढून चांगलं बोलतात, पाठून जाऊन त्यांच्या पुढे समोर काम करतात. पण ठीक आहे, पण मतदानच्या दिवशी त्यांनी काम केलं पाहिजे ना की नाही? म्हणजे जागे व्हा, रात्र वैरायची आहे, कधीही काही गफलत होऊ शकते. गफलत म्हणजे चुकीचा उमेदवार निवडणं. राजांनो, ती गफलत होऊन देऊ नका. पण चला मित्रांचं ठीक आहे, मला फक्त एक सांगा, आता हे जे 11 उमेदवार आहेत त्या 11 उमेदवारामध्ये तुम्हालाच लोकांनी मतदान दिलं पाहिजे असं एखादा विषय ज्यांनी जनतेने सिरियस घेतलं पाहिजे आणि तुम्हाला मतदान केलं पाहिजे या 11 उमेदवारांपैकी असं काय आहे जे तुम्ही सांगू शकता? एकच कुठली आठवण आहे की, किंवा तुम्ही आठवण नसेल तर तुम्ही भविष्यामध्ये तुम्ही जिंकलात तर काय देऊ शकता आणि काय विरोध करू शकता हेही चालेल. अगोदरी पण मी बोललो, करोना काळात जे काम केलं ते काम मला संघटनेने जिंकण्यासाठी कामासाठी मला संघटनेने काही पैसा पुरवला नव्हता. तो माझ्या खिशातून मी डिझेल वगैरे टाकायचो, हॉस्पिटलला तो खर्च काय तो करायचो, अँब्युलन्स चालवायचो, राशन वाटप केलं. 850-900 घरात मी राशन वाटप केलं. ते संघटनेने नाही दिलं, ते वृत्ती फाउंडेशन जे बँगलोरची कंपनी आहे त्यांनी मला डोनेट केली. त्याच्यामुळे ते वाटलं. PPE किट वाटले, सॅनिटायझर केलं,
रोज सॅनिटायझर करतो, न चुकता अर्धा तास प्रत्येक विभागामध्ये सॅनिटायझर करतो. हे संघटनेने मला आज हम शान से जी रहे ना, वो बात कर रहे हैं, वो जरा गौर से सुनिए. हे मी संघटनेने मला काहीच दिलेलं नाहीये. हे मी माझ्या स्वतःच्या जीवावरती वैयक्तिक केलेलं आहे. फक्त नाव तिथे मी एक संघटन प्रवीण कोल्हापकर, शिवसेनेचा शाखा प्रमुख, एवढंच. जेव्हा जेव्हा अँब्युलन्स यायची तेव्हा अँब्युलन्स आली नाही बोलायची, प्रवीणाला बोलायची. इतकी मनात लोकांच्या नाव बसलेलं का नाही, खरोखरच करतोय. एक एक दिवसाला मी 5-5, 6-6 बॉड्या सोडलेल्या जळायला, वाट बघायची अँब्युलन्ससाठी. इथे लेट झाला, तिथे लेट झाला. तर त्या कामाची पोचपावती संघटनेने नाही घेतली, जनतेने घेतली पाहिजे आणि ती मला मिळेल अशी माझी आशा आहे. आणि 11 उमेदवारपैकी याच एक गोष्टीच्या पाय 11 उमेदवारपैकी तुम्हाला निवडलं पाहिजे. अग्री जिंदा है तो जिंदा रहने का एक सपोर्ट भी करो वोट करके. तो ये 15 तारीख क्या 2022 भी देख नहीं पाते आप लोग, पण ठीक आहे उस पे नाही. पण या 11 उमेदवारपैकी तुम्ही जर जिंकलात तर सर्वात महत्वाचे काम तुम्ही काय करणार, काम काय करणार आणि विरोध काय करणार, दोन्ही गोष्ट एका उमेदवाराला त्याच टायमाला आली पाहिजे. विरोध करताही आला पाहिजे आणि कामं दाखवताही आलं पाहिजे. तर अशा नगरसेवक होताच 225 साठी काम कोणतं पहिले आणि विरोध कोणता पहिले. सध्या नव्याने होणारे रेडिओ क्लब येथील जेटी, तो आमचा विरोधाचा भाग. हिंदी ते तो विषय जरा हिंदीमध्ये बोला. जनता आपली सर्वच आहेत, सर्व धर्म समभाव. जीटी का विषय हिंदी में बात करो. जो कुलाबा में रेडियो क्लब के बगल में जेटी चल रही है, उसके बाद से मैं 2018 से विरोध कर ही रहा हूँ. वो इस चीज के लिए कर रहा हूँ, जो हमारे छोटे मछुआरे कुलाबा के, उनके सस जाले लगते हैं वहाँ पे, वही जगह पे. हमारे समुद्र में खुबली, वो सिंपली, ये सब ढूंढने महिलाएं जाती थी. वो अभी सब नष्ट हो जाए, वो सब नष्ट होने वाला है और हमारे पेट पे आने वाला है. उसका मैं विरोध कर रहा हूँ. हाईराइज में भी मेरा उच्चपुर क्षेत्र में भी मीटिंग था, तभी भी मैंने बोला कि ये मैं जेटी बंद कराऊंगा, तो वो करने जा रहा हूँ. और पहला काम विरोध का हो गया, और पहला ऐसा काम करके पहला चीज क्या होगा, ये तो विरोध हो गया. और नगर सेवक करके कुलाबा को आप क्या दोगे पहला, व्हाट विल यू वर्क, व्हाट विल डू. को डेवलप करना सबसे पहला मैं चाहूंगा, क्योंकि वहाँ पे जो स्लम है उसमें अभी भी वही प्रकार के शौचालय नहीं है. समंदर में शौचालय करने आदमी जाते, पहले लेडीज भी जाते, अभी लेडीज बंद हो गए, लेकिन अभी भी वहाँ पे जाते हैं. वो सब बंद करा दूंगा. वहाँ पे अच्छा डेवलपमेंट रहेगा, जेटी बनाऊंगा, गार्डन बनेगा जिसमें बच्चे लोग को, छोटे बच्चे लोग जो बाहर जाते हैं उन लोग को गार्डन ही नहीं है कुलाबा में, बाहर जाते खेलेंगे, वो उधर ही खेलेंगे. अभी भी स्टैंड जैसे जगह पे 2 महीने पहले वीडियो आया था कि पुलिस वाले ने मारा, वो रास्ते में बच्चे खेलते, उनकी तकलीफ दूर करूंगा. पर ये तो करो ही, पर गावठान ये जो टॉपिक है इस पे आप ध्यान दो. ड्रेनेज ये जो टॉपिक है इसके ऊपर ध्यान दो. कोली बांधव को गावठान ये पास होना चाहिए. कोली बांधव यहाँ पे रहना चाहिए, बांगले बांध कर रहना चाहिए, भर भर के जगह यूज करके रहना चाहिए. इसको सपोर्ट करना जरूर. और नारल को चुनना जरूर, 6 क्रमांक चुनना जरूर. 15 तारीख को सिर्फ और सिर्फ अपना स्थानिक उम्मीदवार जीत के आना चाहिए. हेल्थ को लेकर इस टाइम पे वोट होना चाहिए, नहीं तो वी आर इन डेंजर. आज आखिरी बार आप आने वाले 15 तारीख को हमारा 225 का जो इलेक्शन है महानगर पालिका, उसमें आप आपका मैसेज जनता को क्या दोगे, ये आप 2 मिनट 2 शब्द में बोलिए. आने वाले 15 तारीख को मेरी निशानी है नारियल, उसका बटन. कमल कैसा तुम्हारी निशानी होगी. कमल का फूल. हम तो फटाक करके पूछेंगे भी, कमल कैसा निशानी होगा आपका भाई. कल तुम धनुष्य बाण बोलोगे, हम चाट. कल तुम धातर की कुर्सी है मशाल बोलोगे, वो आपका झाड़ू बोलोगे. मतलब देखो, जैसा खोखा कार्यक्रम हुआ, हम मत देते हैं उम्मीदवार को देखकर, तो आप हमारे से जीतकर खोखा खेलने मत जाओ. नहीं तो अभी हम तुम्हारे लिए अगर प्रचार कर रहे तो तुम्हारे सर पे बैठ के तुम्हारे से काम करवाएंगे. तो आप पहले माफी मांगो. नो कमल, सॉरी. आप बताइए. आप 2 दिन से मैं नारा लगा रहा था, कमल का फूल झोपड़ा गुल, इस वजह और से आज कमल फूल.
स्वप्ना गुल, उसके वजह से वो मेरे मुंह पे नाम आया, यस यस, उसके लिए मैं माफी चाहता हूँ। मजाक है, जाना है कि कोई नारियल। उसके लिए मैं माफी मांगता हूँ। आने वाले 15 तारीख को आप 6 नंबर का बटन दबाकर नारियल को विजेता करे, यही मैं चाहूंगा। धन्यवाद। ये मैं जानबूझ के किया। देखिए कितना सादा है, सीधा है। टेढ़े हम लोग है ना, वी विल वर्क फॉर हिम। आप भी एक बार काम करो, वोट दो, नारोल को ही चुनना, 6 नंबर दबाना, 60 साल का इतिहास बदलना, जो चीज 60 साल पहले नहीं हुई। कोली समाज का उम्मीदवार जीत के जो नहीं आया है, वो ये 2026 में होना चाहिए। वोट फॉर प्रवीण कोल्हापकर, वोट फॉर नारल, 6 क्रमांक फुल टू। धन्यवाद। खुल के बोल ये मेरे पॉडकास्ट में आज का ये विषय हम समाप्त करते हैं। सब्सक्राइब मी, मेरे बेल आइकन को दबाइए, मेरा ये वीडियो सब देखिए एंड वोट फॉर नारल। धन्यवाद।